ते म्हणजे कशी खोटं बोलायची शाळा. कुठं ऐकलंय का तुम्ही खोटं बोलायची शाळा? कसं? नाही. ते म्हणजे कशी असेल बघा, सहज साधं उदाहरण घ्या. आपणच आपल्या घरामध्ये जर एखाद्या मित्राचा आपल्याला फोन आला, त्याला बोलत असताना आजूबाजूचे आपले लेकरं ऐकत असतात आणि त्याला आपण सांगत असतो कोण मित्राला की अरे मी घरी नाही, मी बाहेर गावी किंवा मी बाहेर आहे. मग ते लेकरू पाहत असते, मग ते पाहूनच शिकणार आहे. मग ते फोन बंद झाल्यानंतर लेकरू पालकाला विचारते, वडिलाला विचारते, पप्पा तुम्ही तर इथेच आहेत की? मग तुमच्या तुम्ही मित्राला काय सांगितलं इथं नाही? बस तुला कळत नाही, आपलं हे वाक्य आहे. मग त्याचबरोबर दुसरं काय होतंय, कधी कधी आपली आई त्या लेकराची शेजारने एखादी कधी दूध मागाली, कधी काही साखर मागाली, आल्यानंतर त्या मायबाळीचं उत्तर काय असते, माय आमची आदत संपली, माय आदत आमची संपली. मग हे पाहिले तू, हे लेकरू पाहिले. मग ते लेकरू देखील आईला विचारायला, पप्पानी तर सकाळी साखर आणली आहे की तू कसं नाही म्हणलीस? बस तुला कळत नसते, द्यायचं नसतंय. असं ते लेकरू ऐकून मग काय करते, एका दिवशी कुणाला खोटं बोलायले सांगा तुम्ही सुद्धा, कुणाला खोटं बोलायले? आई बापालाच बोलताय. मग त्याला शिकवायला कोण? आई बाबा हे शाळा शिकवित आहे का?